गंगोत्री वृद्धाश्रम येथे गोपाल अंबादास खडे हे मूळचे रहिवासी मोर्शी येथील आहेत, मोर्शी पुणे. त्यांचा मुलगा काय नाव तुमचं, संजय गोपालराव खडे हे त्यांना आपल्या गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये घेऊन आलेले आहेत. त्यांना पॅरालिसिसचा थोडा झटका आलेला आहे, पण त्या पॅरालिसिस मधून पण त्यांनी खूप काही मात केली आहे. पण आता त्यांचा जॉब चालू आहे, ताई नाही घरी, पुन्हा त्याच्यामुळे थोडंसं त्यांचा प्रॉब्लेम होत आहे. तर आपल्या या गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये त्यांनी विनंती केली होती की माझ्या बाबांना इथं गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये प्रवेश देण्यात यावा. तर आपण त्यांना दिला आहे. आणि ते आताच भोपाळ इथून, भोपाळला त्यांचा जॉब आहे, तर भोपाळहून ते आले इथं रिसोडला आले. रिसोडवरून आपल्या गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये त्यांनी प्रवेश पण घेतलेला आहे. तर त्यांची आपण आता चांगल्या नित्यभावाने मदत बी करू आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची तब्येत बी ठणठणीत करू. थँकफुल म्हणजे सगळ्यांना थँक म्हणतो मी, जे मॅनेजमेंट आहे गंगोत्री वृद्धाश्रमचं, इथे एवढं चांगलं काम करतायत आणि त्यांनी माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी माझ्या वडिलांना इथे ठेवून घेतलंय. माझी खरोखरच मी जॉब केला तरच माझ्याकडे पैसा येईल आणि माझ्याकडे वडिलांकडे बघण्यासाठी कोणी नाहीये. त्यामुळे त्यांनी माझी रिक्वेस्ट ऐकली आणि त्यांना प्रवेश दिला आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की बाबा तो व्यवस्थित राहणार, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या जॉबकडे लक्ष द्या, आम्ही तुमच्या वडिलांकडे पण लक्ष देऊ, तुम्ही मीटिंग असतात त्यावेळेस येत जा आणि फोन वगैरे आपलं चालूच राहणार. त्याबद्दल खरंच मी त्यांचे पूर्ण मॅनेजमेंटचे आणि त्यांचे सहकार्यांचे सगळ्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. आणि अशीच ही तुमचं वृद्धाश्रमामध्ये व्यवस्थित चालू राहो अशीच देवाकडे मी प्रार्थना करतो. धन्यवाद. वृद्धाश्रम वगैरे कसं वाटलं तुम्हाला? वृद्धाश्रम वगैरे एकदम छान आहे. आज म्हणजे जे वातावरण हवंय की हिरवं ग्रीनरी, आज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असा प्रकार काही दिसत नाही. आज वृद्धाश्रम एकदम चांगलं, ऑक्सिजन लेवल जे असते ते अशा ठिकाणी खूप छान आहे. आणि म्हाताऱ्या लोकांना हेच हवं, एक मंदिर आहे, आज गाई